नाशिक त्र्यंबक रोडवरील हॉटेल संस्कृती हे आज पण आपली भारतीय संस्कृती, सभ्यता व आदरातिथ्याची परंपरा चालवणारे एकमेव हॉटेल किंवा भोजनालय आहे असे मला वाटते. ते कसे ते तुम्हाला पुढे कळेलच. चला तर मग पुन्हा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. पासून साधारण 10 ते 11 किलोमीटर अंतरावर बेलगाव ढगा या ठिकाणी हॉटेल संस्कृती हे बऱ्याच वर्षापासून स्थित आहे. आपलं गाव ह्या नावाने पाटील वाड्याची सुरुवात होते. ज्यांना मूळ भारतीय बैठकीने जेवण करायची इच्छा असते त्यांच्यासाठी इथे पाटावर बसून चौरंगावर ताट मांडले जाते. तसेच सगळे वाढपी हे पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखातच असतात. तसेच वाड्याच्या आत लावलेली दगडी दिवे, पणत्या, पोस्ट हे आपले लक्ष वेधून घेतात. जेवताना पितळी व तांब्याच्या भांड्यांचा वापर, तसेच त्यांचे स्वयंपाकालय पण पारंपरिक पितळी तांब्याच्या भांड्यांनी सज्ज आहे. शिवाय स्वयंपाक हा चुलीवर तयार होतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मला ह्या गोष्टीचा व्हिडिओ शूट नाही करता आला, पण रोज सायंकाळी ठीक 7 ते 7:30 वाजता इथे गणपतीची आरती होते. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरांनी अत्यंत सात्विक व आध्यात्मिक वातावरणात जेवणाच्या पंक्ती बसतात आणि जेवणापूर्वी मंत्रोच्चार, भोजनाचा मंत्र म्हटला जातो. म्हणूनच मी म्हटले की हॉटेलचे नाव साजेसे आहे आणि आपली परंपरा, सभ्यता आणि संस्कृती जपणारे आहे. जेवताना ज्याप्रमाणे आपण घरात पादत्र न घालून बसत नाही, तसेच इथे पण असते. शिवाय ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी खुर्ची टेबलची पण व्यवस्था केली जाते. हे हात धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे घंगाळे, बंब म्हणजेच पितळी बंब, पातेले ही जुन्या काळची आठवण ताजीतवाने करून देतात. इथे बघा छानपैकी बैलगाडीचे चाक दिसत आहे. शिवाय हा छोटासा तोफ पण आपल्याला दिसत आहे. साईडला बारीक मिनमिनती पंती पण दिसत आहे. हा वाडा असं वाटतं की जुन्या काळात गेल्यासारखं वाटतोय आपण. आणि ह्या सगळ्या जुन्या अँटिक वस्तू तिथे संच आहे त्यांचा आणि हे त्यांनी छानपैकी जतन केलेले आहेत व अर्थातच त्याचा पुढे ते नक्कीच उपयोग करणार आहे. त्या दृष्टीने बघा ना, हे जुने माप आहे, जुनी भांडी आहेत, काश्याची आहेत. हे आहे तिथे मारुतीचं छोटंसं मंदिर आणि वेगवेगळ्या कला जसे की कुंभाराची कला, तर त्याचासुद्धा तिथे स्टॅच्यू आहे व छानपैकी लोकांचं आकर्षण हे वेधून घेतात आणि लोक तिथे मध्ये रमतात तासनतास या गोष्टी पाहण्यासाठी. विठ्ठल आणि रुक्माईची मूर्ती आकर्षक आहे. लोहाराचं काम पण तिथे दाखवलं गेलं आहे, पुतळ्यांच्या स्वरूपात, स्टॅच्यूंच्या स्वरूपात.